हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदना's ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं मराठी अक्षर भारती नवनीत इयत्ता 9वी चैप्टर 11 आभाळातल्या पाऊल वाटा के डायजेस्टिव क्वेश्चन आंसर्स। चैप्टर 11 आभाळातल्या पाऊल वाटा के डायजेस्टिव क्वेश्चन आंसर्स, जिसमें सबसे पहले हमें दिया है पाठाचा परिचय। भारतात नैसर्गिक साधन संपत्ती अमाप आहे, त्यामध्ये प्राणी व पक्षी यांची विविधता आहे। भारतात पक्ष्यांच्या 1 to 4 जाती आहोत। या पाठामध्ये पक्ष्यांच्या स्थलांतराच्या बाबतीत सखोल विवेचन केले आहे। इसके बाद हमें दिया है टिप्पा, जो आप वीडियो पॉज करके देख सकते हैं। वीडियो पॉज करते जाइए और जो सारी जो टिप्पा से है वो आप देखते जाइए, ताकि आपको जो चैप्टर का अगर मीनिंग समझ में नहीं आ रहा है, कुछ भी डिफिकल्टी है, तो आप उसको समझ सकते हैं। टोटल 19 टिप्पास हमें दिए हैं यहाँ पर। इसके बाद आता है वाक्य प्रचार व त्यांचे अर्थ। तो नजर टाकणे, निरीक्षण करणे, स्तिमित करणे, आश्चर्यचकित करणे, गायब होणे, नाहीसे होणे, दिसेनासे होणे, मार्ग काढणे, शोध घेणे, अपेक्षा असणे, इच्छा असणे, न उकलणे, न कळणे, न माहित होणे। इसके बाद है नोंद असणे, टिप्पण असणे, माहिती ठेवणे, प्रयाण करणे, निघून जाने। इसके बाद चैप्टर की समरी दी गई है इंग्लिश में, ताकि आप इसे रीड करें, और अगर आपको मराठी में समझने में प्रॉब्लम हो रही है तो आप इंग्लिश में जो हमें समरी दी है वो रीड करके आप पूरे लेसन को अच्छी तरह से समझ सकते हैं। और अगर आपको लेसन एक बार समझ में आ गया तो आप मराठी में आंसर से वो ट्रांसलेट करके लिख सकते हैं। तो जो सारी समरीज हैं उसको देखकर रीड करने के लिए आपको वीडियो को पॉज करना होगा। पॉज करके आप रीड कीजिए समरी को। इसके बाद हम बढ़ते हैं कृतीय स्वाध्याय व उत्तरी की तरफ, तो जिसमें सबसे पहले दिया है उतारा क्रमांक 1, जिसमें हमें पहले दिए हैं शब्दार्थ, सरोवर, तालाब, तळे, श्वेत बालक, पांढरे बगळे, वाङ्मय साहित्य, प्राचीन फार जुने। इसके बाद हमें दिया है आकृतिबंध पूर्ण करा। तो हिवाळ्याच्या सुरुवातीला या खंडातून भारतात पक्षी येतात, युरोप, उत्तर आशिया। देन भारतात येणारे पक्षी जर्मनी देशातून, सायबेरिया देशातून, श्वेत बालक, बदकांच्या काही जाती। इसके बाद में हमें आता है युरोपातील पक्षी पुढील पाण्याप्रमाणे हिवाळी झोप काढत असावेत, बेडूक, खवलेकरी, काही सस्तन प्राणी। इसके बाद दिया है चौकटी पूर्ण करा। तो पहला है बालकांचे भारतात व देशातून होणारे स्थलांतर, that is Germany and Siberia. I'll show you the answers afterwards. सेकंड है हिवाळ्यात भारतातील सरोवरे या पक्ष्यांनी झाकली जातात, वेगवेगळ्या जातीच्या बदकांनी इथले पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात। युरोपमधले आपल्या खंडातून गायब होणारे पक्षी येथे दिसतात दुसऱ्या खंडात। तो आप इनकी जो स्पेलिंग्स हैं आंसर्स की वो अच्छी तरह से देख सकते हैं। सारे चौकटी पूर्ण करा के आंसर्स हैं ये। इसके बाद आता है कोष्टके पूर्ण करा। कालिदासाच्या प्राचीन उल्लेख वाङ्मयात उल्लेख बालकांच्या स्थलांतर विषयी, हंस पक्षी पावसाळ्यात दिसत नाहीत। उतार्यात आलेली पक्ष्यांची नावे, बदक, बलाक, श्वेत बलाक, हंस। कृती 3, हिवाळा खंड व पक्ष्यांचे स्थलांतर याचा संबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा। भारतात हिवाळ्याच्या सुरुवातीला कोणताही तलाव वेगवेगळ्या जातीच्या बदकांनी पूर्ण भरतो। हे पक्षी युरोप व उत्तर आशिया खंडातून येथे स्थलांतरित होत असतात। श्वेत बलाक जर्मनीतून व बदकांच्या काही जाती सायबेरियातून भारतात येतात। बावलट युरोपात हिवाळ्यामध्ये पक्षी कपाळीमध्ये हिवाळी झोप काढत असतात। एका खंडातून दिसेनासे झालेले पक्षी दुसऱ्या खंडात आढळतात। अशा प्रकारे हिवाळा खंड व पक्षाचे स्थलांतर यांचा संबंध अतूट आहे। बढ़ते हैं उत्तरा क्रमांक 2 की तरफ, तो देखते हैं शब्दार्थ।
कष्टसाध्य, कष्टाने मिळणारा, मौल्यवान, बहुमोल, गुड, अनाकलनीय, रहस्य, गुपिते, अद्याप, अजून। तो सबसे पहले हमें याद दिया है पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाडे अडकवण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा। आन्सर्स आहे विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडून त्याच्या पायात अल्युमिनियमाचे बनवलेले वाडे अडकवणे। वाड्यावर ज्या संशोधन संस्थेने ते लावले त्या संस्थेचे नाव व खुणेचा क्रमांक लिहिणे। कोणाच्या क्रमांकाचे काळे कोणत्या पक्षाला कुठे व केव्हा लावले त्याची नोंद ठेवणे। वाडे अडकवलेले पक्षी पुन्हा मोकळे सोडणे। उसके बाद में आता है कोष्टक पूर्ण करा। केरळात वाडे लावलेले परीत पक्षी येथे सापडले। काबुल, अफगानिस्तान, वायव्य पाकिस्तान। इसके बाद हमारा आता है आकलन करणे दिया। फक्त अल्युमिनियमचे वाडे पक्ष्यांच्या पायात अडकतात कारण ते हलके असतात व पक्ष्यांना त्यांचे ओझे होत नाही। सेकंड, वाड्यावर संस्थेचे नाव टाकलेले असते कारण वाडे घातलेला पक्षी जिवंत किंवा मृत ज्याला सापडले त्याने त्या संस्थेला कळवावे ही अपेक्षा असते। इसके बाद दिया है चौकटी पूर्ण करा। तो यहाँ पे हमें सारे जे क्वेश्चंस दिए हैं आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतरांची माहिती देणाऱ्या गोष्टी अवघड प्रश्नातून याला मार्ग काढावेच लागतात। अद्याप उलगडलेली नाहीत ती केरळातला रानपरीत इथे सापडला। जर्मनीत वाडे घातलेल्या बलाक येथे सापडला। उतार्यात आलेले पक्षी। तो इनके आंसर्स है विमाने, रडार यंत्रणा, विज्ञानाला से थर्ड वन इज पक्ष्यांच्या गळू सवींची कित्येक रहस्य। देन फोर्थ वन इज ब्रह्मदेशात। फिफ्थ वन इज बिकानेर मध्ये। देन सिक्स्थ वन इज परीट, रानपरीट, बलाक। कैन सी ऑल द आंसर्स हियर विथ स्पेलिंग्स। इसके बाद आता है स्वमत। तुम्हाला पक्षी मित्र बनायला आवडेल का? तुमचे मत सहकारण लिहा। भारतीय भूमी हा निसर्गाची खाण आहे। भारतीय जंगलात जसे पशु आहेत तसेच विविध रंगी असंख्य पक्षी आहेत। त्या पक्ष्यांचे मला खूप आकर्षण आहे। ते जेव्हा गगनात उडतात तेव्हा छोटी छोटी विमाने जणू विहिरतात असा मला भास होतो। या पक्ष्यांना व पक्षी अभयारण्यांना जपले पाहिजे म्हणून मला पक्षी मित्र व्हायला नक्कीच आवडेल। उन्हाळ्यात पक्षी पाण्यासाठी कासावीस होतात तेव्हा त्यांना सार्वजनिक जलाशय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पक्षी मित्रांची आहे। आपण जशी आपल्या जवळच्या माणसाची आपुलकीने काळजी घेतो तशीच सर्व पक्ष्यांची काळजी घेणे आणि त्यांना आश्रय देणे हे पक्षी मित्र म्हणून माझे कर्तव्य राहील। बढ़ते हैं उतारा क्रमांक 3 की तरफ। तो दिए हैं शब्दार्थ। सकल भाग, खोल जागा, प्रेरणा, स्फूर्ति, इच्छा शक्ति, पुरवठा, उपलब्धि, रसद, अस्वस्थता, बेचैनी, अनामिक, ओढ़, निगवी, आस। इसके बाद दिया है उतारा क्रमांक पहला आंसर पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा। तो आंसर्स है थंडीत खाली दरीत किंवा सखल भागात उतरतात। उन्हाळ्यात पुन्हा वर सरकतात। एकूण काही किलोमीटरचा प्रवास करतात। देन नेक्स्ट फोर्थ वन इज अन्न मिळेल असे झाले की प्रांत सोडून जातात। इसके बाद में आता है स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातीतील पक्ष्यांचे साम्य घटक लिहा। तो आन्सर्स आहे सूर्य दक्षिणेकडे झुलू लागला की त्यांचे मन उचल खाते। त्यांना दक्षिणेची ओढ लागते। मनातील अस्वस्थता वाढते। एका जातीचे अनेक पक्षी एकत्र येऊन ठराविक मुहूर्ताला प्रयाण करतात। ठराविक ऋतूत ठराविक दिशेने झेप घेणे हा त्यांच्या जीवनाचा भाग झाला आहे। वसंत आला की सगळे पक्षी अनामिक ओढीने उतरलेल्या घरांकडे निघातात। इसके बाद हमारा आता है या कारणामुळे पक्षी तात्पुरते दुसरीकडे जातात। दुष्काळ, महापूर, बर्फवृष्टी, अन्नाचा तुटवडा। इसके बाद आता है फरक स्पष्ट करा। दक्षिणेतील हवामान आणि उत्तरेतील हवामान। तो आंसर है दक्षिणेतील बर्फवृष्टी नसते, उबदार हवा, सूर्यदर्शन। उत्तरेतील बर्फवृष्टी असते, थंडी, महापूर। इसके बाद में हमारा आता है चौकटी पूर्ण करा।
तो चौकटी पूर्ण करा की आन्सर्स आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा, अन्नाचे दुर्भिक्ष, गिर्यारोहकांच्या मागे जाणार पक्षी, हिमकार. अनेक पक्षी बर्फ पडण्याच्या आधी या यात्रेला सुरुवात करतात. दक्षिण यात्रा, उतार्यात आलेल्या हिमालयातील शिखराचे नाव एव्हरेस्ट. देन खूप उंचीवर पक्ष्यांना या 3 गोष्टीचा त्रास होत नाहीत. बर्फ, थंडी, हवेची कमी घनता. तो आंसर्स की स्पेलिंग्स के लिए आप यहाँ पर देखिए, सारे आंसर्स आपको चौकटी पूर्ण करा के यहाँ पर मिलेंगे. इसके बाद में आता है कारण लिहा. हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरात करतात कारण बर्फ पडून अन्न शोधणे कठीण होते. इसके बाद आता है स्वमत लिहा. पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवन पद्धती संबंधी तुमची मते सविस्तर लिहा. पक्ष्यांविषयी आस्था व प्रेम असले की त्यांचे निरीक्षण आवश्यक ठरते. पक्षी निरीक्षण मधून पक्ष्यांबद्दल अधिक माहिती मिळतेच, पण पक्षी जगताविषयी कुतूहलाची निर्माण होते. पक्ष्याची आकार, रूप, रंग, शारीरिक ठेवण, पिसारा व त्यांच्या सवयी जाणून घ्यायला हव्यात. पाळीव पक्षी उपयोगी असतात म्हणून त्याची जास्त काळजी घेतली जाते, परंतु जंगली पक्ष्यांच्या निरीक्षणाने पक्षीधन समजते. कॅमेरा, दुर्बीण व अन्य यंत्र सामग्रीने पक्ष्यांचे जवळून निरीक्षण करता येते किंवा वनसहलीच्या उद्देशाने त्याची दैनंदिनी जवळून पाहता येते. प्रत्येक पक्ष्याची विशिष्ट जीवन पद्धती जाणून घेता येते. इसके बाद आता है तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्वाचे साधर्म्य लिहा. आपल्या भूमीवरील पशु पक्षी ही अनमोल संपत्ती आहे. मनुष्य हा देखील निसर्गातील एक प्राणी आहे. पक्ष म्हणजे पंख. वावरून उडणाऱ्या सजीवाला पक्षी म्हणतात. हा एक फरक सोडला तर पक्षी जीवन व मानवी जीवन यात खूप साम्य आढळते. भूक व तहान ही मूळ प्रेरणा दोहोंमध्ये आहे. शासन व दोघेही जगतात. वात्सल्य व जगण्याची प्रेरणा दोघां मित्रे सारखीच आहे. दोहोंनी दिमाला आवश्यक आहे. मानवाप्रमाणे पक्ष्यांची भाषा प्रगत नाही, परंतु ध्वनीचा अर्थपूर्ण वापर दोघांमध्येही होतो. सजीवांचे बरेच गुणधर्म मानवी जीवन व पक्षी जीवन यात समान आहेत. नेक्स्ट, पक्षी जाय दिगंतरा ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. पक्षी जाय दिगंतरा बाळकासी आणि चारा हा संत जनाबाईच्या अभंगातील चरण आहे. पक्षी दिगंतात म्हणजेच अवकाशात जातो. या उक्तीप्रमाणे प्रस्तुत पाठात पक्षी स्थलांतर करतात. त्यांच्या वेळा ठरलेल्या असतात. स्थलांतर करण्याचे ऋतूही ठरलेले असतात. अन्नाचे दुष्काळ ही पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा असते. हिवाळ्यात ते उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. ही त्याची दक्षिण यात्रा म्हणजे दिगंताच्या दीर्घ प्रवासाची असतो. प्रस्तुत पाठात त्यास धार्मिक विधी असे म्हटले आहे. अशा प्रकारे चारित्र्याच्या शोधात स्थलांतर करणारे पक्षी हे पक्षी जाय दिगंतरा या उक्तीप्रमाणे वागतात. इसके बाद हम बढ़ते हैं भाषा अभ्यास की तरफ. पुढील उदाहरणातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द व समान गुण ओळखा. तो क्वेश्चन है यहाँ पर. आंसर जाइए. आईचे प्रेम सागर सारखे प्रेमळपणा, गावचे सरपंच कर्ण सारखे दानशूरपणा, राधाचा आवाज कोकिळा सारखा मधुरपणा. देन हमारा आता है समास. सामासिक शब्द व समास यांच्या जोड़ियां लावा. तो डायरेक्ट हम आंसर्स देखते हैं. वारंवार, अव्ययी भाव, हवा पाणी समाहार द्वंद्व, पती पत्नी इतरेतर द्वंद्व, खरे खोटे वैकल्पिक द्वंद्व. अचूक अर्थ ओळखा. स्तिमित करणे, बरे वाटणे, चकित करणे, स्मित करणे, गायब होणे, उत्तर देणे, नकोसे होणे, नाहीसे होणे, प्रयाण करने, निगुण जाने, पलट येने, मार्ग आखने. तो इनके आंसर्स हैं. पहले का चकित करने, सेकंड का है नाही से होने, थर्ड का है निगुण जाने. देन संकीर्ण सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा. पक्ष्यांना भविष्याची चाहूल लागते या अर्थाचे वाक्य शोधा. सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की त्याचे मन जणू उचल खाते. जर्मनी आणि सायबेरिया हे उत्तर येईल अशा प्रश्न तयार करा. भारतात श्वेत बलाक व बदकांच्या काही जाती अनुक्रमे कोणत्या देशातून येतात? वारे अलकवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. अधोरेखित शब्दांच्या विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.
वारे अडकलेले पक्षी बंदिस्त केले जात नाहीत. शब्दसंपत्ती पुढील शब्दसमूहासाठी एका शब्द लिहा. 100 वर्षाचा कालखंड, शतक, पक्ष्यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, स्थलांतर, कार्य करण्यास योग्य समय, मुहूर्त. विरुद्धार्थी शब्द लिहा. दक्षिण, उत्तर, सोपी, कठीण, अलीकडे, पलीकडे, खाली, वर. समानार्थी शब्द लिहा. बगळा, बक, तळे, तलाव, हिम, बर्फ, कावळा, काक, रवी, सूर्य, डोंगर, पर्वत. वचन बदला. खुणा, खूण, पक्षी, पक्षी, वर्षे, वर्ष, ठिकाण, ठिकाणे. लिंग ओळखा. हंस पुल्लिंग, बदक नपुंसकलिंग, कपास स्त्रीलिंग, प्रवास पुल्लिंग. लेखन नियमानुसार शब्द पुढील गटांतील शुद्ध शब्द ओळखा. तो आपको ये देखना पड़ेगा यहाँ पे वीडियो पॉज करके. फिर विराम चिन्ह, इसके लिए भी आपको देखना पड़ेगा. ये है द्विहेरी अवतरण चिन्ह, ये है अपसरण चिन्ह. पारिभाषिक शब्द. पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा. ह्युमॅनिझम, मानवतावाद. ऑनरेबल, माननीय. प्रोग्राम, कार्यक्रम. कैटेगरी, प्रवर्ग. बच्चों इसी के साथ में हमने चैप्टर के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम मिलेंगे पुनः एकदा के साथ. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. थैंक यू.